हॅलो डिअर स्टुडंट्स. चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण सायन्स 1च्या जशा बघितल्या तशा सायन्स 2च्या देखील आज डिस्कस करणार आहोत. अलॉंग विथ दॅट तुम्हाला मी माझ्या नोट्स मधला जो महत्त्वाचा कंटेंट आहे याच्याशी रिलेटेड, जसं की एखाद्या स्पेसिफिक क्वेश्चनचा आन्सर तुम्ही काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे, किंवा एखादी मोठी कन्सेप्ट असेल तर ती रिवाइज कशी कराल, ते लक्षात कशी ठेवाल, हे सगळं पार्ट देखील आज आपण डिस्कस करणार आहोत. सो सुरुवात करूयात. चॅप्टर जो पहिला आहे आपला हेरिडिटी या चॅप्टर पासून. ह्याच्यामध्ये तुमच्या जो पहिलाच चॅप्टरचा जो पहिलंच पान आहे त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला दिलेलं आहे बघा, की कोणत्या सायंटिस्टनी हेरिडिटीच्या फील्डमध्ये काय काय कॉन्ट्रीब्युट केलंय. सो हे ना तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारतात. एकत्र तुम्हाला हे एका पॅरेग्राफच्या फॉर्म मध्ये दिलंय. सो इथं मी तुम्हाला हा एक टेबल बनवून दिलेला आहे. सो लक्षात ठेवताना अटलिस्ट सायंटिस्टचं नाव आणि हे म्हणजे शेवटचे हे जे 2-3 कॉलम्स आहेत ना, हे वाले सायंटिस्टचं नेम, त्यानंतर त्यानं कोणत्या फील्डमध्ये काम केलं आणि त्यानं काय डिस्कवर केलं. फॉर एक्झाम्पल, मेंडेल इज कॉल्ड ॲज अ पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स, किंवा मग फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स असं तुम्ही सांगाल, किंवा मग पी प्लांटचे एक्सपेरिमेंट खालीलपैकी कोणत्या सायंटिस्टने केलं, असं. म्युटेशनच्या थिअरीचा अभ्यास कोणत्या सायंटिस्टने केला, क्रोमोझोमचा स्टडी किंवा ग्रासहॉपर मधल्या क्रोमोझोमचा स्टडी कोणत्या सायंटिस्टने केला, किंवा मग वॉल्टर अँड सटननी ह्यापैकी काय केलं, असं उलट सुलट प्रश्न. सो हे बेसिकली एवढं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. हे 2 कॉलम हे बघा, पहिला आणि शेवटचा हा सायंटिस्ट आणि डिस्कवरी, हे 2 जेव्हा तुम्ही कॉलम्स करताय ना, तर तेव्हा तुम्हाला आपोआपच बाकीचा म्हणजे हा मधला एरिया आहे तो व्यवस्थित तुम्हाला सांगता येईल, कारण हे इथं सगळं तुम्हाला ऑलरेडी दिलेलंच आहे, होय की नाही. सो ऍटलिस्ट हा आणि हा कॉलम व्यवस्थित लर्न करून घेतलेला आहे का बघा, आणि नसेल तर तो करून घ्या बरं. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे पेज नंबर 1 वरचा कॅन यू टेल. त्यानंतर सेंट्रल डोग्माची प्रोसेस. सेंट्रल डोग्मा म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, या ज्या 3 स्टेप्स आहेत सेंट्रल डोग्माच्या प्रोसेस मधल्या, तो पार्ट देखील मी तुम्हाला जस्ट शॉर्ट मध्ये दाखवते आपल्या नोट्स मध्ये कशा लिहिलेल्या आहेत ते. तर ह्या पद्धतीनं इथं जशी दिली आहे ना ही प्रोसेस, तुम्हाला फिल इन द ब्लँक काइंड ऑफ पण विचारलं जाऊ शकतं, किंवा मग व्हॉट इज सेंट्रल डोग्मा, आणि मग त्याच्या प्रोसेसेस, जसं की आता ह्या ज्या लक्षात ठेवाल ना, हे ट्रान्सक्रिप्शनची नोट आहे. यामध्ये तुम्ही ना फ्लो चार्ट बनवू शकता ह्या प्रोसेसचा. जसं की पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवाल, इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ डीएनए, mRNA फ्रॉम डीएनए. सो इट इज द सिंथेसिस, ही त्याची डेफिनेशन झाली. आरएनए पॉलिमरेज एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये हे होतं. त्यानंतर पहिल्यांदा काय होतं तर डबल हेलिक्स जे आहे ते डीएनएचा अनवाइंड होतो बाय आरएनए पॉलिमरेज, डीएनए अनवाइंड होतो. त्यानंतर त्या अनवाइंड झालेल्या न्यूक्लियोटाइड पैकी कोणत्या तरी एकाला काय येतं, रायबोन्यूक्लियोटाइड बेस अटॅच होतात, आणि मग कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. हे शब्द तुमच्या उत्तरात आले पाहिजेत. जसं तुम्ही मला नेहमी विचारता ना की मॅम आम्ही आमच्या शब्दात लिहिलं तर चालतं का. येस, अगदीच चालतं, पण तुम्ही हे स्पेसिफिक वर्ड्स, जे सायंटिफिक वर्ड्स आहेत ते तुमच्या उत्तरात लिहिणं एक्सपेक्टेड आहे. ह्या डायग्राम बघून ठेवा, अशा काही कधी काढायला तुम्हाला विचारलेल्या नाही आहेत. मग ही प्रोसेस अशी डायग्राम देतील आणि ही प्रोसेस कोणती आहे ते ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता हे मी थोडंसं माझ्या पोरांना डिटेलमध्ये दिलेलं होतं, याची काही एवढी गरज नाही आहे आपल्याला. आपण फक्त म्युटेशनची जेव्हा कन्सेप्ट सांगतो तर तेव्हा म्युटेशन म्हणजे काय, तर इट इज सडन चेंज ऑकरिंग इन द जेनेटिक मटेरियल, हा पार्ट तुम्ही सांगाल. त्यानंतर त्याचे रिझन्स हे सांगाल. टाइप्स मेजर आणि मायनर हे असे इथं तुम्हाला इथं जशी दिली तशी डायग्राम देतील, आणि मग ही प्रोसेस काय आहे हे ओळखा, आणि मग त्याचे इफेक्ट्स एवढेच हे जे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही हे म्युटेशन जेव्हा शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाईल ना, तर तुम्ही त्याची डेफिनेशन सांगाल, त्याचे रिझन सांगाल, टाइप सांगाल, आणि त्याचे इफेक्ट सांगाल. ह्या पद्धतीनं पुस्तकात कसं आपल्याला एकत्र पॅरेग्राफ दिलाय, सो तेवढंच. हे बेनिफिशियल म्युटेशन वगैरे तुम्हाला काही नाही आहे. त्यानंतर येतो इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन मध्ये तुम्हाला हा जो पार्ट येतो, जेव्हा थिअरी ऑफ इव्हॉल्युशन विचारलं जाईल, किंवा प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन ऍक्च्युअली,
तर त्याच्यामध्ये तुम्ही हे सांगाल प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन मध्ये अर्थ ओरिजिनेट कशी झाली. आता ह्याच्यातला पण आहे ना खूप, मी हे थोडासा पार्ट डिटेल दिलेला आहे पुस्तकात, हे आहेच आहे तुम्हाला, पण तुम्ही एक काही 2-4 लाईन्स ह्याच्यामध्ये जास्त इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि मग इव्हॉल्युशनची ही डेफिनिशन झाली. जेव्हा शॉर्ट मध्ये 2 मार्कांसाठी जेव्हा तुम्हाला इव्हॉल्युशन विचारलं जाईल तेव्हा तुम्ही हे सांगाल, राईट. आणि जेव्हा 3 आणि 5 मार्कांना विचारलं जाईल तेव्हा मग तुम्ही हे सांगाल. कळलं? म्हणजे सेम प्रश्न आहे, परंतु तुम्हाला उत्तर कसं चेंज करायचं आहे हे लक्षात आलं का बघा. थिअरी ऑफ इव्हॉल्युशन म्हणजे प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन वॉज डिफरंट, आणि इथं जे आहे ते थिअरी ऑफ इव्हॉल्युशन, आणि थिअरी ऑफ इव्हॉल्युशनचं हे आन्सर असेल तुमचं. त्यानंतरचा पार्ट येतो इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. तुम्हाला हे तोंड पाठच झाले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये बघा, मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस आपल्याला पुस्तकात थोडं शॉर्ट मध्ये दिलंय, पण आता जेव्हा 2 मार्काला जरी इव्हन हा प्रश्न विचारला तरी तुम्ही ह्या पद्धतीनं लिहिलं जर, तर तुमचं आन्सर थोडस जास्त वजनदार म्हणतो ना जसं आपण, तर तसं होऊन जाईल. सो असं लिहू शकता तुम्ही हे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेसचं. अनाटॉमिकल इव्हिडन्सेस हे फक्त आता हे जे होमोलॉगस अॅनालॉगस ऑर्गन तुम्हाला नाहीये, तो मी माझ्या मुलांना जस्ट शिकवला होता काय आहे तो, कारण मी बरेचदा क्लासमध्ये ऍडिशनल माहिती, जसं तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सना बसता ना, MT तुमचे ऑलिम्पियाड्स वगैरे जशा असतात, तर तिथं तुम्हाला ही कन्सेप्ट लागते, आणि बरेचसे माझी मुलं त्याच्यासाठी बसलेली असतात, त्यामुळे मी त्यांना ही देखील ऍडिशनल माहिती माझ्या क्लासमध्ये सांगितलेली होती, म्हणून हे त्यांना लिहून दिलं होतं. आपल्याला बोर्ड एक्झामसाठी याची काही गरज नाहीये, आपण फक्त एवढंच सांगणार, हा जो पार्ट येतो ना की एवढा. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय सांगणार की ज्यांचे फंक्शन्स काय म्हणत आपण वेगवेगळे परफॉर्म करतात, परंतु इंटरनली त्यांचं स्ट्रक्चर सेम असतं. तर हे तुमचं इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन मध्ये अनाटॉमिकल इव्हिडन्सेस मध्ये येईल. त्यानंतर येतो व्हेस्टिजियल ऑर्गन्स. तुम्हाला व्हेस्टिजियल ऑर्गन्स मध्ये व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स विचारले जातात. ह्युमन मध्ये जे नॉन फंक्शनल आहेत परंतु अदर अॅनिमल्स मध्ये फंक्शनल आहेत असे कोणतेही 5 असे सांगा, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. शॉर्ट नोट विचारले जाऊ शकते. सो या पद्धतीनं तुम्ही बघा, हे असं लिहायचं आहे आपल्याला. आणि इथं माझ्याकडून निक्टिटेटिंग मेम्ब्रेन किंवा थर्ड आयलिड बद्दल लिहिलं नाहीये, तर हे तुम्ही लिहू शकता ह्याच्यामध्ये पुढे की इट इज फंक्शनल इन रेप्टाइल्स, बर्ड्स, यांच्यामध्ये फंक्शनल आहे असं तुम्ही लिहू शकता इथे निक्टिटेटिंग मेम्ब्रेन बद्दल. त्यानंतर पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये फॉसिलचा स्टडी, त्याच्या डेफिनिशन आपण केली. आता हा जो निळा पार्ट आहे मी अगेन माझ्या स्टुडंट्सना ऍडिशनल माहिती म्हणून दिलेला होता, त्यामुळे तो काही आपल्याला बघायचा नाहीये. आपल्याला परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये कार्बन डेटिंग मेथड ही तुम्ही सांगणार, ऑल्सो सुरुवातीचं फॉसिल कसे फॉर्म होतात हे, हा पार्ट तुम्हाला आहे पुस्तकातला दिलेला. त्यानंतर खाली तुम्ही कार्बन डेटिंग मेथड वरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाईल तर ते तुम्ही सांगाल, राईट. त्यानंतर कनेक्टिंग लिंक, अगेन तोंडपाठ झाला पाहिजे की कोणत्या अॅनिमल मध्ये कोणत्या ग्रुपचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कोणता अॅनिमल कोणत्या 2 ग्रुप्स मधली कनेक्टिंग लिंक आहे. 3च आहेत एक्झाम्पल, सो ते व्यवस्थित केलं नसेल तर करून घ्या तोंडपाठ. त्यानंतर एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस 6वा. इव्हन तुम्हाला ना हे एव्हिडन्सेस, एनी 5 एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकूण 6 आहेत ना, तर मग एनी 5 तुम्ही लिहू शकता शॉर्ट मध्ये, ठीक आहे. तर कंपॅरेटिव्ह स्टडी हे एवढंच लिहायचंय तुम्हाला पार्ट, म्हणजे जेवढा मी ब्लॅक मध्ये लिहिलेला आहे तेवढा. त्यानंतर येतो डार्विन्स थिअरी. डार्विन्स थिअरी पण देताना हे बघा, त्याची थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय नॅचरल सिलेक्शन असं म्हटलंय, त्यालाच डार्विनिझम म्हटलंय. ओरिजिन ऑफ स्पेसिस या पुस्तकात त्यानं ती थिअरी हे सांगितलेली होती. आता बघा, हे सांगताना ना जे पुस्तकात दिले, अगेन निळा पार्ट सोडून द्या, ब्लॅक पार्ट वरती फोकस करा. तर माझं असं सांगणं असेल तुम्हाला, ह्या पद्धतीने तुम्ही पॉइंट वाईज जरी लिहिलं तरी, म्हणजे हे पॉइंट तुमच्या पुस्तकात दिलेत पण ह्याला काय म्हटलंय हे मी इथं सांगितलंय. सो जसं आपण नेहमी सांगतो ना की सायन्सची उत्तर आपण पॉइंट वाईज लिहितो, सो तसं हे इथं पॉइंट वाईज लिहून मी तुम्हाला दिलेली आहेत. ब्लॅक पार्ट मधला तुम्हाला पार्ट लिहायचा आहे आणि ह्याचे ऑब्जेक्शन्स. नेक्स्ट पार्ट येतो लॅमार्किझमचा. लॅमार्किझमचा हे मी जे हायलाइट केलेले आहेत हे त्या लॅमार्किझमचीच अजून काही वेगळी नावं आहेत.
जसं की थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स, यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन, किंवा त्याला सॉफ्ट इनहेरिटन्स असं देखील म्हटलं जातं बरं काय रे. लॅमार्किझमला थिअरी ऑफ सॉफ्ट इनहेरिटन्स असं म्हटलं जातं, विच इज बेस्ड ऑन ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ अन ऑर्गॅनिझम. हा, त्यालाच अँसेस्ट्री ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर, बघा किती शब्द आहेत त्यासाठी. आणि मग एक्झाम्पल्स हे आणि त्याचे ऑब्जेक्शन्स, एकच ऑब्जेक्शन्स आहे. त्यानंतर स्पेसिएशन मध्ये तुम्हाला जे जिओग्राफिकल आणि आयसोलेशनचे जे प्रकार आहेत, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, हे दोनच येतात. बाकीचा जो ब्लू पार्ट आहे तो मी सगळा ऍडिशनल दिलेला आहे. अगेन ह्युमन इव्हॉल्युशन मध्ये तुम्ही हा पार्ट जो आहे ना, तर तुम्ही फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवा. फ्लो चार्टच्या फॉर्म मध्येच, म्हणजे जसं की 7 crore इयर्स अगो, त्यानंतर डायनासोर डिसॅपियर, म्हणजे एक फॉर एक्झाम्पल मी दाखवते आणि ह्याच पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. बघा, 7 crore इयर्स अगो, मग ॲरो त्याच्या खाली, मग डायनासोर डिसॅपियर, मग पुन्हा खाली त्याच्या ॲरो, लेमर लाईक ॲनिमल्स पासून डेव्हलप झाले, मग त्याच्यानंतर परत ॲरो. असं जेव्हा तुम्ही लक्षात ठेवता ना, सो इट बिकम्स मोर इझी फॉर यू टू रिमेंबर द कन्सेप्ट. बरेचदा तुम्ही जसं विचारता ना की 5 मार्कांचे, मग 5 मार्कांच्या प्रश्नांची किंवा मोठ्या मार्कांचे जे असतात, तर त्याच्यासाठी तुम्ही ही टेक्निक वापरू शकता. सो हा झाला पहिला चॅप्टर, त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट. हे ह्या पद्धतीनं तुम्ही जर मला कमेंट करून सांगा, जर तुम्हाला ही PDF जी हवी असेल तर मी तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करते. त्यानंतर दुसरा जो पार्ट तो लाईफ प्रोसेसेस पार्ट 1. याच्यातले कॅन यू रिकॉल, यूज युअर ब्रेन पॉवर सारखे प्रश्न महत्वाचे आहेत. बघा, सगळ्याच चॅप्टर मधले नाहीत, परंतु येस, ह्या चॅप्टर मधले कॅन यू रिकॉलचे, यूज युअर ब्रेन पॉवरचे प्रश्न जे आहेत ते महत्वाचे आहेत. एरोबिक रेस्पिरेशनच्या ह्या स्टेप्स आहेत. त्यानंतर ATPची जी माहिती आहे ती, अनएरोबिक रेस्पिरेशन, त्यानंतर चार्ट्स पेज नंबर 15 वरचे कोणते दाखवते. हे जसं नोट्स मध्ये तुम्हाला मी हे अगेन दाखवते. एरोबिक रेस्पिरेशन तुम्ही ह्या बघा, हे किती शॉर्ट मध्ये मी दिले तुम्हाला. सो असं देखील तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. ह्याचे स्क्रीनशॉट तुम्ही करून घेऊ शकता. क्रेब सायकल, परत पुन्हा हे मी सगळं शॉर्ट मध्ये दिलंय. बाय प्रोडक्ट्स पण लक्षात ठेवायला तसे इझी जातात. कंपॅरेटिव्ह स्टडी करा बाय प्रोडक्टचा देखील, की ग्लायकोलायसिस मध्ये हे बाय प्रोडक्ट फॉर्म होतात, क्रेब सायकल मध्ये हे फॉर्म होतात, असं. आणि हे लक्षात ठेवायचं, एका NADH पासून किती, एका FADH पासून किती, आणि हे टोटल एनर्जी बघा, क्रेब सायकल मध्ये किती, तर 24 ATP चे मोलेक्यूल, ग्लायकोलायसिस मध्ये 8 ATP चे मोलेक्युल्स. इंटरमिजिएट स्टेप जे आहे, ज्याच्यामध्ये पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाइम A मध्ये होतं, तर त्याच्यामध्ये टोटल 6 ATP चे मोलेक्युल्स, सो टोटल 38 ATP चे मोलेक्युल्स आपल्याला पूर्ण ह्या एरोबिक रेस्पिरेशन पासून मिळतात. ATP एनर्जी रिच मोलेक्युल, ह्याच्यावरती तुम्हाला ना नोट वगैरे बघून ठेवा. ही डायग्राम म्हणजे काय आहे, एक्सप्लेन दिस प्रोसेस, असं. त्यानंतर अनएरोबिक रेस्पिरेशन बघा, हे पार्ट लक्षात ठेवून घ्या की अनएरोबिक रेस्पिरेशन ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन ह्या 2 स्टेप्स मध्ये होतं. त्यानंतर झायमेज नावाचं एन्झाईम, हे तुमच्या पुस्तकात कुठेतरी कोपऱ्यात असतं आणि मग आपण ते विसरून जातो आणि एक्झामच्या वेळेस मग असंच काहीतरी विचारतात आणि मग आपल्याला ते लिहिता येत नाही, असं व्हायला नको, है ना. हे 2 चार्ट्स मी म्हणत होते. हे चार्ट्स खूप जास्त महत्वाचे आहेत. तुम्ही जर पेपर पाहिले असतील तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. ह्याच्यावरती बरेच प्रश्न हे विचारलेले आहेत. त्यानंतर एनर्जी जे आहेत, फूड कंपोनंट, कोणत्यापासून किती एनर्जी मिळते, आणि हे असे म्हणजे एक्सेस कार्बोहायड्रेट हे कुठं स्टोअर होतात, इन द फॉर्म ऑफ डॅश, असं हे प्रश्न करून ठेवा. त्यानंतर जसं की प्रोटीन पासून किती हे फॉर्म होतात, त्यानंतर एक्स्ट्रा प्रोटीन कुठं कसं स्टोअर होतं, हे सगळं हे महत्वाचे आहेत फॉर 1 मार्क. हे अजिबात स्किप करू नका. हा चार्ट, हा जो टेबल आहे, हा खूप जास्त महत्वाचा आहे. कोणत्या प्रकारच्या अमिनो ऍसिड पासून कोणत्या प्रकारचं प्रोटीन तयार होतं. त्यानंतर अगेन फॅट्स मध्ये, फॅट्सच्या बाबतीचं हे जे हायलाइट केलेले पार्ट आहेत ते 1 मार्क साठी जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर फॅट सोल्युबल कोणते, विटामिन, वॉटर सोल्युबल कोणते, हे लक्षात ठेवा. आणि हे दोन म्हणजे हा थोडक्यात एवढा पार्ट 1 मार्क साठी इम्पॉर्टंट आहे. बाकी ठीक आहे, हे सोपं आहे. अनएरोबिक रेस्पिरेशन हे झालं. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. इंटरनेट माय फ्रेंड, कॅन यू टेल
पेज नंबर 17 वरचे हे जे युजर ब्रेन पॉवर हे सगळे प्रश्न. सेल डिव्हिजन मध्ये तो मायटोसिस मिओसिस त्या दोघांच्या मधला डिफरन्स. एक लक्षात ठेवा टेक्निक मी ह्याच्या आधी पण तुम्हाला खूपदा सांगितली आहे की जे मायटोसिसच्या प्रो मेटा ॲनाटिलोफेजेस मध्ये जेवढं आहे तेच सगळं मिओसिस मध्ये पण आहे है ना. सो ह्या पद्धतीनं स्मार्ट स्टडी करा सेल डिव्हिजनच्या प्रोसेसेसचा. आणि फक्त मिओसिस 1 मध्ये त्या स्टेप्सना म्हणजे प्रोफेज जे आहे त्याला फक्त नावं दिलीतले लेप्टोटीन झायगोटीन पॅचेटिन डिप्लोटीन आणि डायकायनेसिस एवढा फक्त फरक आहे. एक सेकंद तुम्हाला तोही पाठ दाखवते. हा हे जे आहेत ना हे प्रश्न तुम्हाला गिव्ह सायंटिफिक रिझन त्याच्यामध्ये बघून घ्या एकदा. हे काय बाकी विचारलं जात नाही तुम्हाला. हे लॉंग फॉर्म्स एक बघून ठेवा. बाकी ही क्वांटिटी वगैरे काही एवढं हे महत्वाचं नाहीये. सेल डिव्हिजन मध्ये जसं मी तुम्हाला आता सांगत होते ना की मायटोसिसच्या ह्या प्रोमेटा ॲनाटिलो ह्या ज्या फेजेस आहेत तर बघा ह्यातली पहिली फेज काय आहे की क्रोमोझोम्स बिगिन टू कंडेन्स, नंतर बिकम शॉर्ट अँड थिक, नंतर सिस्टर क्रोमॅटिड फॉर्म होतात, सेंट्रिओल डुप्लिकेट होतात आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस डिसॅपियर होतात. आता ह्या प्रत्येक फेजला मिओसिस मध्ये स्पेसिफिक नाव दिलं आहे. फॉर एक्झाम्पल क्रोमोझोम व्हिजिबल होतात, क्रोमोझोम स्टार्ट टू कंडेन्स ही जी प्रोसेस आपण आता मायटोसिस मध्ये बघितली होती त्या प्रोसेसला इथे लेप्टोटीन असं नाव दिलंय. तसंच म्हणजे पेअर ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम फॉर्म होण्याची जी प्रोसेस बघितली त्याला इथं झायगोटीन असं नाव दिलंय. सो हे जे स्पेसिफिक इव्हेंट त्या त्या फेज मध्ये होतात. मी ह्याला हायलाइट जे करून ठेवले की बोल्ड केलाय बघा तो पार्ट 1 मार्क साठी लक्षात ठेवायचा. म्हणजे सिनॅप्सिस फॉर्मेशन किंवा बायोव्हॅलंट फॉर्मेशन कोणत्या स्टेप मध्ये होते किंवा क्रॉसिंग ओव्हर कोणत्या ह्याच्यामध्ये होतं, चायझमाटा फॉर्मेशन कोणत्या स्टेज मध्ये होतं, अशा प्रकारचे प्रश्न. ऑल्सो प्रोफेज मेटाफेज मध्ये जे आहेत बघा तर हे अपोजिट पोल मध्ये कोणत्या फेज मध्ये दिसतात किंवा सिस्टर क्रोमॅटिड पुल अपार्ट कोणत्या फेज मध्ये होतात किंवा अशी डायग्राम देतील तुम्हाला आणि मग ही कोणती फेज आहे त्याच्याबद्दल माहिती लिहा किंवा बंच ऑफ बनाना स्टेट कोणत्या फेज मध्ये दिसते. अशा प्रकारचे प्रश्न 1 मार्क साठी तुम्हाला विचारले जातात या सेल डिव्हिजन ह्या पार्ट वरती. त्यानंतर लाईफ प्रोसेसेस पार्ट 2 मध्ये ऑब्झर्व कॅन यू टेल पेज नंबर 22 वरचे बघून ठेवा ते महत्वाचे आहेत. त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर मधले हे प्रकार, मल्टी सेल्युलर मधले हे प्रकार, ह्या सगळ्यांच्या डायग्राम्स करायच्या बरं का रे बाळांनो. फ्रॅगमेंटेशन रिजनरेशन ह्या सगळ्याच्या डायग्राम्स तुम्हाला करायच्या आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट मध्ये पण तो टीएस ऑफ फ्लावर जो आहे सॉरी एलएस ऑफ फ्लावर जो आहे ती डायग्राम, स्ट्रक्चर ऑफ फ्लावरची, पॉलिनेशन म्हणजे काय, जर्मिनेशन म्हणजे काय, पेज नंबर 28 वरचं कॅन यू रिकॉल, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम त्याची डायग्राम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम त्याची डायग्राम, त्यांच्यात जे इम्पॉर्टंट हार्मोन्स महत्वाचा रोल जो प्ले करतात त्या हार्मोनची नावं, गॅमिट फॉर्मेशन, मेनोपॉज, फर्टिलायझेशन, डेव्हलपमेंट अँड बर्थ, सेक्स डिटर्मिनेशन, मेन्स्ट्रुअल सायकल. त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल वरची मी तुम्हाला परवाच एक व्हिडिओ त्याच्या थ्रू मेन्स्ट्रुअल सायकल एक्सप्लेन केलेली होती बरोबर. हे सगळं तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे, ट्विनचे प्रकार वगैरे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये ते सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीजेस त्यांची नावं आणि त्यांचे सिम्पटम्स काय आहेत ठीक आहे हे विचारलं जातं. त्यानंतर बघा ह्या एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा जो पार्ट आहे त्याच्यावरचे तुम्हाला बरेचसे काय म्हणत आपण सेल्फ रिस्पॉन्स टाइप जे क्वेश्चन्स असतात, कॅन यू रिकॉल, थिंक अँड आन्सर वगैरे, तर हे बघा हे खूप सारे प्रश्न त्याच्याशी रिलेटेड आहेत. आणि एक सेकंड आय विल शो यू. मी जे म्हणत होते ना ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन जसं की व्हॉट आर टाईप ऑफ कन्झ्युमर्स, त्यानंतर लेक आणि बर्ड्स ऑन ट्री ह्याच्यामध्ये काय हे असतो, हे प्रश्न गेल्या वर्षीचा आहे होय की नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रोड्युसर आणि हे बघा हे राईट द नेम अँड कॅटेगरी हे प्रश्न खूप साऱ्या ह्याच्यामध्ये विचारले जातात तुम्हाला. त्यानंतर हा प्रश्न थिंक वाला जो मी आता म्हटलं ना तुम्हाला, सो हे पण महत्वाचं आहे. जीवो जीवस्य जीवनम हा एकदा विचारलेला होता बघा बाळांनो, तर त्यामुळे हे बघून ठेवा. जीवो जीवस्य जीवनमचा अर्थच मुलांना कळाला नव्हता त्यावेळेस है ना. सो आपण असे प्रश्न इग्नोर करतो परंतु ते विचारले जातात. त्यानंतर हे ट्रॉपिक लेवल्स काय आहेत, एनर्जी पिरामिड, हे सगळे कॅन यू रिकॉल मधले हे देखील महत्वाचे आहेत.
लेट्स थिंकचा जो हा प्रश्न आहे हा सुद्धा 3 मार्कांना वगैरे काय तो म्हणतात सायंटिफिक रिझन सारखे वगैरे असे विचारले जातात. हा जो चार्ट आहे हा फिल इन द ब्लँक काइंड ऑफ तुम्हाला विचारला जातो. हा जो प्रश्न आहे हा ऍज इट इज तुम्हाला विचारला जातो फॉर 3 मार्क्सचा जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये. तर ते बघून घ्या हे सगळे प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो हा आहे एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टम मधला इकॉलॉजी ह्या डेफिनेशन ह्या काही एवढा ठीक आहे. त्यानंतर काय आहे विच फॅक्टर्स आर अफेक्टिंग एन्व्हायरमेंट हे बघून घ्या. हा कॅन यू टेल पेज नंबर 38 वरचा हा पण फिल इन द ब्लँक साठी विचारला जातो. त्यानंतर हे पोल्युशनशी रिलेटेड जो चार्ट आहे हा तुम्हाला कोरिलेट म्हणजे त्याचे कंपोनंट्स काय आहेत, मग एअर पोल्युशनचे कंपोनंट्स, त्याचे सोर्सेस, ते कुठून रिलीज होतात, त्याचे इफेक्ट काय होतात आणि पोल्युशन रिड्यूस करण्यासाठी तुम्ही काय कराल, अशा प्रकारचा हा टेबल आहे. रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन बरेचदा इग्नोर केलं जाऊ शकतं, त्यामुळं हा बघून घ्या. व्हाय इट इज सेड दॅट पोल्युशन कंट्रोल इज इम्पॉर्टंट. हा पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन झाला. बट अगेन इथं तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये जरी लिहिलं तरी सुद्धा प्रॉपर सायंटिफिक वर्ड्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन हा पण महत्वाचा आहे. हेच पॉइंट इथं जे दिलेत ना ह्या चार्टमध्ये ते आपण इथं इलॅबरेट करायचे आहेत. त्यानंतर हाऊ डू बटरफ्लाईज कॉन्ट्रीब्युट टू एन्व्हायरमेंटल बॅलन्स हा प्रश्न महत्वाचा आहे. हा इग्नोर केला जाऊ शकतो, तर त्याचं उत्तर पण बघून घ्या. लॉज हे सगळं सगळं तोंडपाठ करायचंय. कोणता लॉ, त्याचं इयर पण विसरू नका, म्हणजे तो लॉचं आणि त्याचं इयर आणि त्याच्यामध्ये काय असलेली पनिशमेंट विसरू नका हा रे. त्यानंतर हे बघा हे पण हे त्यांचे इयर्स ते एकत्र दिलेत. चिपको मुवमेंट बद्दल पण प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे कलेक्ट लेट्स डिस्कस मधले आहे कलेक्ट इन्फॉर्मेशन जो आहे ना, तरी सुद्धा त्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. तुमच्या एक्सरसाइज मध्ये पण आहे. हे सिम्बॉल्स ऍज यू नो ह्याचे मिनिंग्स तुम्हाला विचारले जातात. मोलाई जंगल तुम्हाला तो म्हणजे व्हॉट डू यू लर्न फ्रॉम द स्टोरी ऑफ मोलाई आहे, होय की नाही. त्यानंतर हे पण ह्याच्यामध्ये बरेचदा कन्फ्युजन होतं बरं काय. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे प्रत्येक माझ्यापेक्षा समोरचा व्यक्ती डिफरंट असणं ह्याला जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणायचं. आणि एक प्लांट दुसऱ्या प्लांटपेक्षा वेगळं असणं म्हणजे आंब्याचं झाड, चिक्कूचं झाड वगैरे जसं, त्याला स्पेसिस डायव्हर्सिटी म्हणायचं. तर हा बरेचदा आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. सॅक्रेड ग्रुप वरती नोट विचारली जाऊ शकते. ऑल्सो 1 मार्क साठी किती सॅक्रेड ग्रुव्ज आहेत वगैरे असा. ऑल्सो कुठं कुठं प्रेझेंट आहेत सॅक्रेड ग्रुव्ज हे पण 1 मार्क साठी लक्षात ठेवा. त्यानंतर डायव्हर्सिटी बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करण्यासाठी काय काय कराल हे पण 3 मार्कांसाठी. व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन तुम्ही म्हणाल हे काय लर्न करायचं, पण येस ही ऑर्गनायझेशन कुठं लोकेटेड आहे असे 1 मार्क्सचे. एक लक्षात घ्या 1 मार्कचा दरवर्षी असा प्रश्न येतो की जो असाच कुठेतरी कोपऱ्यात लपून बसलेला असतो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. त्यामुळे आपण त्या पद्धतीने तयारी करतोय ना आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी. सो हे बघून घ्या. त्यानंतर हे बघा ग्रीन पीस इज द लार्जेस्ट ऑर्गनायझेशन. त्यानंतर तुमचा रोल हा विचारला जातो एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन मध्ये. तो सुद्धा तुम्ही कसा सांगाल बघा की कॉन्झर्वेशन साठी काय कराल, कंट्रोल साठी काय कराल, प्रोडक्शन साठी काय असं. सो ह्याच्यामध्ये तुम्ही असे पॉइंट वाईज तुमचा रोल सांगायचा आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर हे जे हॉटस्पॉट्स आहेत किती % वगैरे विचारतात बघा. हे सगळे ह्या जे मी आता हे हायलाइट केलाय ना, तर तो पार्ट तुम्हाला 1 मार्क साठी विचारला जातो. त्यानंतर हे कोणता पार्ट कुठं आहे आणि तिथं कोणते ॲनिमल्स आहेत आणि ते का अंडर थ्रेट आहेत. हे एक आणि 3 मार्कांसाठी. त्यानंतर तुम्हाला हे तर माहीतच आहे, त्याची चित्र दिलीत ना पुस्तकात ह्या थ्रेटन स्पेसीजची, तर ते चित्र देतील. मग ही स्पेसीज कोणती आहे त्याच्याबद्दल. तर हे पण तोंडपाठ म्हणजे त्याची एक्झाम्पल. इनडिटर्मिनेट हे सोपं आहे लक्षात ठेवायला, पण व्हल्नेरेबलचे एक्झाम्पल लायन टायगर आहेत, रेअरचं रेड पांडा आणि मस्क डिअर आहेत, एंडेंजरचं लायन टेल्ड मंकी आणि लेसर फ्लॉरिकन आहे. हे लक्षात ठेवायचं. रेड लिस्ट बुक हे बरेचदा तुमच्याकडून वाचलं
म्हणजे न जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पण बघून घ्या. रेड पेजेस वरती काय असतं, पिंक पेजेस वरती काय असतं आणि ग्रीन पेजेस वरती काय असतं. तर हे जे मी म्हणते ना की व्हॉट डू वी लर्न फ्रॉम द स्टोरी ऑफ जदावपल, जे मोलाई पायंग जे आहे, तर ते तुम्ही सांगाल. एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन वरच्या ह्या नोट, हे काही वेगळे प्रश्न आहेत, सो ते मी इथे इन्क्लूड केलेत. सो हे पॉइंट लक्षात आले का बघा. हे शॉर्ट मध्ये मी इथं सगळे तुम्हाला दिलेले आहेत, काय काय बघायचं आहे ते इथं दिलं. त्यानंतर टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, त्यानंतर कन्व्हेन्शनल पॉवर प्लांट मध्ये थर्मल, न्यूक्लिअर आणि नॅचरल गॅस बेस्ड पॉवर प्लांट येतो, त्यांचा एन्व्हायरमेंट वरती होणारा हार्मफुल इफेक्ट काय आहे, आणि मग ग्रीन एनर्जी, त्याचे सगळ्याचे डायग्रॅम्स, फ्लो चार्ट, एनर्जीचं कन्व्हर्जन कोणत्या फॉर्म मधून कोणत्या फॉर्म मध्ये होतं, हे सगळं तुम्हाला त्यात करायचं आहे. चार्ट पेज नंबर 61 वरचा जो सुरुवातीचा दिलाय ना क्लासिफिकेशनशी रिलेटेड चार्ट, तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन, कोणत्या सायंटिस्टचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, बेनिफिट्स ऑफ क्लासिफिकेशन, ट्रॅडिशनल मेथड, क्रायटेरिया काय आहेत न्यू, ते नाही का जर्म लेयर्स वगैरे, तो क्रायटेरिया, आणि फायलम. पहिल्यांदा त्यामध्ये प्रत्येक फायलम मध्ये असणारे जे ॲनिमल्सची नावं आहेत ती स्पेसिफिकली लक्षात ठेवा. त्याच्यावरती तुम्हाला 1 मार्कचे क्वेश्चन्स विचारले जातात, म्हणजे ऑड वन आउट सारखे, की हा ॲनिमल ह्या फायलम मध्ये येतो किंवा नाही येतो, अशा बेसिसवरती हे 1 मार्कचे प्रश्न त्या फायलम. सो प्रत्येक फायलम आणि त्याच्यामध्ये असणारे जे ॲनिमल्सची नावं दिलीत ना, तर ती व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर 68 वरचं डू यू नो, सरप्राइझिंग इन्फॉर्मेशन जे आहे ते ऑक्टोपसशी रिलेटेड आहे, आय थिंक ते एक्सरसाइज. त्यानंतर हा जो आहे ना, तर हा इंट्रोडक्शन टू मायक्रोब मधला मी हे स्पेसिफिक मायक्रोब आणि त्यांचे रोल काय आहेत, हा पार्ट मी माझ्या मुलांना जो दिलेला होता तो तुमच्यासोबत मी शेअर करते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तो जॉईन केला नसेल तर तुम्ही जॉईन करून घ्या, त्याची लिंक मी देते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये. मग तिथं तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड जो मायक्रोबचा पार्ट होता ना, तर तो देईन, ठीक आहे, तो शेअर करेन. त्यानंतर फ्युएल्स, बायोफ्युएल्स, पोल्युशन कंट्रोल, लँडफिलिंगची जी डायग्रॅम आहे ते डायग्रॅम, सीवेज मॅनेजमेंट, क्लीन टेक्नॉलॉजी, मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. बायोफ्युएलची जी एक 5 मार्कांचा प्रश्न त्या बायोफ्युएल वरती विचारला जातो बघा. तुमच्या पुस्तकात एक डायग्रॅम दिली आहे बायोफ्युएलशी रिलेटेड आणि त्याच्यावर 5 मार्कांचा प्रश्न, आय विल शो यू. हे बघा, हा 5 मार्कांचा प्रश्न असा विचारला जातो की ऑब्झर्व द फिगर अँड डिस्कस अबाउट बायोफ्युएल. तर मग ही प्रोसेस काय आहे ही पुस्तकात दिलेली आहे तुमच्या, अशी डायग्रॅम देतात आणि मग हे कशा पद्धतीनं. सो इथं जे दिली आहे ना तुम्हाला ही डायग्रॅम, ह्या डायग्रॅमच्या बेसवरतीच, म्हणजे हीच डायग्रॅम तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे बघा, की सोलार एनर्जीचा यूज करून पहिल्यांदा काय केलं, बायोमास प्रोडक्शन झालं. हेच शब्द इथं जे दिलेत, इथं हे जे ॲरो इथून इथं इथून इथं जे गेले तेच मी इथं लिहिलेलं आहे. सो हा पार्ट एकदा बघून घ्या, ह्याचं उत्तर 5 मार्कांसाठी विचारतात, स्क्रीनशॉट करून घ्या. बायोफ्युएल, सॉलिड, लिक्विड, गॅशियस स्टेट मधले, मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल, लँडफिलिंग साईट, सीवेज मॅनेजमेंट जे तुम्हाला मी आता सांगितलं, क्लीन टेक्नॉलॉजी मध्ये जे मायक्रोब, तुम्हाला मी या सगळ्या मायक्रोबची ना एकत्र नावं देते, डोंट वरी, सो दॅट तुम्हाला ते लक्षात ठेवायला इझी जाईल. आणि मग येतो मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. त्यानंतर येतो सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. तो जो पेज नंबर 88 वरचा चार्ट आहे रिलेटेड टू टिश्यू कल्चर तो. त्यानंतर स्टेम सेल म्हणजे काय, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन त्याच्याबद्दल, त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतात तो, बॉडी डोनेशनशी रिलेटेड जे काही आपण बघितले आहेत ना ते प्रॉब्लेम्स ते, बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय आणि त्याचे कमर्शियल ऍप्लिकेशन्स, ग्रीन रिव्हॉल्युशन, व्हाईट रिव्हॉल्युशन, ब्लू रिव्हॉल्युशन, ऑर्गॅनिक फार्मिंग, हे छोटे छोटे आहेत, एपिकल्चर, फ्रूट प्रोसेसिंग. फ्रूट प्रोसेसिंग मध्ये स्पेसिफिकली म्हणजे कोणत्या कोणत्या प्रोसेस केल्या जातात फ्रुट्स वरती, सो दॅट टू प्रिझर्व देम, असा प्रश्न विचारला जातो, त्यामुळं तो एक व्यवस्थित लक्षात ठेवा. सोशल हेल्थ वरती मेजॉरिटी प्रश्न हे तुमचे पर्सनल रिस्पॉन्स टाईप असतात. सो हे सगळे बघा, फॅक्टर्स डिस्टर्बिंग सोशल हेल्थ, कम्युनिकेशन मीडिया आणि एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी, त्याचे इफेक्ट काय होतात. पेज नंबर 104 वरचे सगळे पार्ट. सायबर क्राईम म्हणजे काय, IT ऍक्ट बद्दल तुम्हाला, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि एक्सरसाइज. स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्हाला माहिती आहे, सोपं आहे ते. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, नेचर अँड स्कोप, ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर 111 पानावरचा जो डिझास्टर मॅनेजमेंटशी रिलेटेड चार्ट आहे
तो, त्यानंतर प्री अँड पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट 114 पानावरचा चार्ट दाखवते मी जस्ट तुम्हाला हे पण. ह्याच्यामध्ये बघा प्रॉब्लेम्स ड्यू टू डिझास्टर, इकॉनॉमिक, मेडिकल, असे पॉइंट वाईज लिहायचे आणि मग त्याच्यात लिहायचं की काय त्याच्यावरती इफेक्ट होतो. डिपेंडिंग अपॉन इन्फॉर्मेशन एक्सप्लेन द व्हेरियस इफेक्ट ऑफ डिझास्टर ऑफ रेल्वे ऍक्सिडेंट. मग रेल्वे ऍक्सिडेंटचे काय इफेक्ट होतील तर पुन्हा तेच पॉइंट घ्यायचे, मग त्याच्यामध्ये इकॉनॉमिक सोशल इफेक्ट्स वगैरे हे प्रॉपर तुम्हाला लिहायचं आहे. नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर मध्ये प्री डिझास्टर, वॉर्निंग फेज, इमर्जन्सी फेज, हे ज्या प्रत्येक फेजेस आहेत तर या प्रत्येक फेज मध्ये एक स्पेसिफिक ऍक्शन जी आहे ती घेतली जाते. जसं की प्री डिझास्टर मध्ये काय करतो आपण, एरियाज विच आर प्रोन टू डिझास्टर आर रेकॉग्नाइज्ड. वॉर्निंग फेज मध्ये काय करतो, वॉर्निंग ऑफ अपकमिंग डिझास्टर्स आर इश्यूड. इमर्जन्सी फेज ही ऍक्च्युअल डिझास्टरची फेज असते. रिहॅबिलिटेशन मध्ये आफ्टर डिझास्टर लगेच तुम्ही काय करता वगैरे. तर प्रत्येक फेज मध्ये काय काय केलं जातं हे लिहायचं. आणि जर समजा तुम्हाला 3 सेन्सिटिव्ह फेजेस ऑफ डिझास्टर किंवा 3 इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ डिझास्टर असं जर स्पेसिफिकली विचारलं तर तुम्ही ह्या ज्या फेजेस आहेत त्यापैकी फक्त ह्या 3 फेजेस सांगायच्या, सगळ्या नाही. जसा प्रश्न तसं उत्तर तुम्हाला इथं लिहायचं आहे. ठीक आहे. नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर विथ द हेल्प ऑफ 6 पॉइंट बघा हे ह्या पद्धतीनं. डिझास्टर ऑफ फ्लड, मग तसं तुम्हाला कोणती पण डिझास्टर देऊ शकतात इथे. डिझास्टर मॅनेजमेंट करण्यासाठी मग त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, स्टेजेस. मग जसं इथं बघा की प्री डिझास्टर मध्ये तुम्ही काय करणार, पोस्ट डिझास्टर मध्ये तुम्ही काय करणार. डिझास्टर मॅनेजमेंट सायकल हा स्पेसिफिक सिक्वेन्स, म्हणजे पहिल्यांदा प्रिपरेशन, मग रिडिम्शन, मग प्रिपेअर्डनेस, हा जो सिक्वेन्स आहे तो मेंटेन ठेवायचा आहे, याच्यामध्ये चेंजेस करू नका. तसंच मग प्रत्येक डिझास्टर वाईज तुम्हाला ह्यामध्ये जे जे काही रिलेटेड चेंजेस आहेत ते करायचे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर हे लिहायचं आहे. हे एवढं बघून जस्ट ठेवा. पण हे बघा NDRF ची माहिती तेवढी बघून ठेवा, तो महत्वाचा आहे. फर्स्ट एड आणि त्याच्या ज्या हे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामधल्या फर्स्ट एड म्हणजे काय, त्यानंतर त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, तो टेबल सारखा तुम्हाला लिहिता आला पाहिजे. ह्या याच्यामध्ये ना तुम्ही टेबल्स वगैरे मोठे प्रश्न जे येतात त्याच्यामध्ये तुम्ही असे टेबल्स बनवू शकता. आणि हे वेगवेगळ्या मेथड्स आहेत. आणि फर्स्ट एड किट मध्ये काय काय असतं. तसंच ह्या ऍक्टिव्हिटी बेस्ड ज्या म्हणजे पिक्चर आहेत ना, हे आहे तर तुम्ही काय कराल, प्रिकॉशन्स काय कराल, हे सगळे तुमचे पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स आहेत. तर हे एकदा बघून घ्या. मी हळूहळू इथं स्क्रोल करते सो दॅट तुम्हाला ह्याचं उत्तर हे सांगता येईल. मॉक ड्रिल ठीक आहे एवढं. त्याचं एक्झाम्पल म्हणजे काय तुम्ही सांगाल तर मॉक ड्रिल मध्ये इमर्जन्सीसाठी प्रिपेअर्डनेस असते. स्कूल्समध्ये वगैरे जे घेतात तर तुमच्या प्रत्येकाच्या मे बी स्कूलमध्ये हे होत असतील है ना, तर त्याला तुम्ही मॉक ड्रिल म्हटलं. त्याचे ऑब्जेक्टिव्ह जस्ट बघून घ्या. आणि हे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट फक्त कधी पास केला हे बघून घ्या. त्याच्या अंडर हा NDRF ची स्थापना झाली. एवढंच फक्त पार्ट आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. सो हा झाला तुमचा पूर्ण पार्ट 2 चा जो सगळ्या नोट्स आहेत त्या आणि इम्पॉर्टंट पॉइंट्स. सो इथंच थांबते आजच्या लेक्चरमध्ये. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.